आपण जो विषय घेतलेला आहे तो विषय म्हणजे मन करारे प्रसन्न. मन हा जो विषय आहे हा अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे त्यासंबंधी आपण आतापर्यंत खूपसं विवेचन केलं, विश्लेषण केलं आणि ह्या मनाचं जे मूळ आहे ते मूळ म्हणजे जाणीव ही समजल्याशिवाय तिचं रूप स्वरूप कार्य समजल्याशिवाय मन आणि बहिर्मन अंतर्मन हा विषय समजणार नाही. म्हणून आपण आतापर्यंत जाणीव आणि तिचं एकंदर स्फुरण आणि कार्य हे पाहत आलो. जाणीवेचं हे जे स्फुरण होतं उपाधीच्या द्वारे, तेव्हा त्या जाणीवेला 4 ठिकाणी ग्रहण लागतं. पहिलं ग्रहण म्हणजे माया, दुसरं ग्रहण म्हणजे कल्पना, तिसरं ग्रहण म्हणजे निसर्गाचे नियम आणि चौथं ग्रहण म्हणजे संस्कार. हे चौथं ग्रहण हे सर्वात खग्रास ग्रहण आहे असं मी मागल्या खेपेला सांगितलं. याचं कारण सर्व मानवजातीचं जे काही बिघडलेलं आहे, बिघडत आहे आणि बिघडणार आहे त्याला एकमेव कारण म्हणजे सो कॉल्ड संस्कृती. ही जी संस्कृती जी आहे ती माणसाला संकुचित करते, कंडिशन करते. त्याचं मन, त्याचं चित्त, त्याचं बुद्धी सगळं काही कंडिशन करते आणि त्याच्यामुळे माणूस हा व्यापक होण्याच्या ऐवजी तो संकुचित होतो. संकुचित झाल्यामुळे तो सर्वांच्या ठिकाणी सारखेपणाने ज्याला आपण समता असं म्हणतो, तो समतेने सर्वांकडे बघत नाही, तर तो संकुचित दृष्टीने सर्वांकडे पाहू लागतो. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी म्हटलं, न घडो कोणाही भूताचा मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. म्हणजे किती सुंदर सांगितलं आहे की कोणाही भूताचा मत्सर, द्वेष, तिरस्कार करणं म्हणजे तू परमेश्वराची प्रतारणा करणं आहे. आणि कोणाही भूताचा मत्सर न करणं ही परमेश्वराची खरी पूजा आहे असं सांगतात. म्हणजे बघा, सर्वेश्वर पूजनाचे आणि ते सुद्धा वर्म शब्द घातलाय. वर्म वर्म या शब्दाला फार महत्त्व आहे, कारण त्याच्यामध्ये नेमकं सांगितलेलं असतं, नेमकं हेच आणि दुसरं नाही. आणि म्हणून आज जर आपण संस्कृती जर पाहिली तर संस्कृतीच्या माध्यमातून आज द्वेष, मत्सर, तिरस्कार, भांडण, तंटे, बखेडे, युद्ध, लढाया, दंगे, धोपे हे सगळं जे चाललेलं आहे ते संस्कृतीच्या नावाखाली चाललं आहे. आणि संस्कृतीची जी निर्मिती होते त्याचं अधिष्ठान पुन्हा देवधर्म आहे. म्हणजे देवधर्माच्या नावाखाली संस्कृती आणि संस्कृतीच्या नावाखाली सगळ्या अनिष्ट गोष्टी अशा ज्या निर्माण झालेल्या आहेत. त्याचं कारण का? त्याचं कारण एकच आहे की आपलं ते श्रेष्ठ आणि इतरांचं ते कनिष्ठ, आपलं ते चांगलं, इतरांचं ते वाईट, आपलं ते स्वर्गाला नेणारं, इतरांचं ते नरकाला नेणारं, अशा तऱ्हेची जी संकुचित कल्पना, भावना, धारणा ह्या संस्कृतीमुळे लोकांमध्ये निर्माण होते. आणि त्यालाच आपण मग धार्मिकता असं म्हणतो. म्हणजे ज्या वास्तविक याला आपण धार्मिकता म्हणतो की जो दुसऱ्याचा द्वेष अधिक करतो तो अधिक धार्मिक. कडवा असा आपण शब्द वापरतो, ते कडवे आहेत असं आपण म्हणतो. कडवे आहेत याचा अर्थ काय? कडवे याचा अर्थ ते कडू आहेत, ते कडू आहेत. आणि म्हणून कडवेपणा जो निर्माण होतो ना हा संकुचितपणा, हा संकुचितपणातून निर्माण होतो. आणि हा संकुचितपणा जो निर्माण होतो त्याचं कारण संस्कार. लहानपणापासून जे बालमनावर जे संस्कार केले जातात समाजाकडून, त्या संस्कृतीच्या माध्यमातून त्याचा परिणाम असा होतो की त्या संस्कृतीतील माणसं, त्या धर्मातील माणसं ही कंडिशन्ड होतात, संकुचित होतात. आणि हा संकुचितपणा हा मानवजातीला अत्यंत ग्रहण लावणार आहे. खग्रास ग्रहण जर काय लागलं असेल या संस्कृती
मग ह्याला उपाय आहे का? गंमत अशी आहे की जिथे अपाय आहे ना तिथे उपाय असतो. जिथे अपाय आहे तिथे उपाय असतो. तो कदाचित आज माहीत नसेल, उद्या माहीत होईल, पण जिथे जिथे अपाय असतो तिथे तिथे उपाय असतो. आता ह्या बाबतीमध्ये हा अपाय आहे, आमच्या दृष्टीने, जीवनविद्येच्या दृष्टीतून हा अपाय आहे, ज्याला आपण संस्कृती म्हणतो, सो कॉल्ड, हा अपाय आहे. कारण संकुचितपणा निर्माण करण्याचं काम ही संस्कृती करते. मग ह्याला उपाय म्हणजे मानवी संस्कृती. ह्याच्यावर तोडगा, ह्याच्यावर उपाय, ह्याच्यावर इलाज म्हणजे मानवी संस्कृती. म्हणून मानवी संस्कृती असं ज्याला म्हणतात, त्या संस्कृतीतून जे संस्कार होतील मुलावर, ते संस्कार मुलांना व्यापक करतात. आज तथाकथित संस्कृतीतून मुलं संकुचित होतात आणि मानवी संस्कृतीतून माणसांची मनं व्यापक होतात. आणि म्हणून ही जी मानवी संस्कृती जी आहे ही महत्त्वाची आहे. मग जीवनविद्येला सांगायचं म्हणजे असं की ह्या अपायावर उपाय म्हणजे मानवी संस्कृती. आता मानवी संस्कृती ज्याला असं आपण म्हणतो, त्याचं मूळ पुन्हा देवधर्म आला. धर्माचं मूळ नेहमी, संस्कृतीचं मूळ नेहमी देवधर्म असतो, हे आपण लक्षात ठेवायचं. आणि म्हणून मानवी संस्कृती म्हटली की त्याचा देव आणि त्याचा धर्म हा पुन्हा वेगळा झाला. हा वेगळा कसा? तो आपण समजतो तसा तो वेगळा नाही, तर जे आतापर्यंत आपण समजत आलो त्यापेक्षा तो आगळा आणि वेगळा आहे. म्हणून आतापर्यंत आपण देवाबद्दलच्या ज्या कल्पना निरनिराळ्या धर्माने केल्या आणि जीवनविद्येने सांगितलेली संकल्पना, याच्यामध्ये जमीन अस्मानाचं अंतर आहे. म्हणून जीवनविद्येने देव दोन प्रकारे सांगितला, एक अव्यक्त आणि एक व्यक्त. तो ज्यावेळेला अव्यक्त असतो तेव्हा तो देव म्हणजे डिव्हाइन पॉवर एंडाउड विथ डिव्हाइन इंट्युइशन अँड ब्लिस इज गॉड. म्हणजे परमेश्वराची व्याख्या जीवनविद्येने काय केली ती पहा. परमेश्वराची व्याख्या जीवनविद्येने जी केलेली आहे ती अशी: अव्यक्त परमेश्वराची, डिव्हाइन पॉवर एंडाउड विथ डिव्हाइन इंट्युइशन अँड ब्लिस इज गॉड. आता हे जर तुम्हाला समजलं की गॉड म्हणजे काय, की इथे मूर्ती नाही, इथे व्यक्ती नाही, इथे चित्र नाही, इथे कल्पना नाही, इथे आहे ती वस्तुस्थिती आहे, इथे आहे ती वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून हा जो परमेश्वर जो आहे, हा परमेश्वर कसा आहे की ह्याच्या ठिकाणी डिव्हाइन पॉवर आहे. पहिली म्हणजे डिव्हाइन पॉवर म्हणजे दिव्य शक्ती, त्याच्या ठिकाणी दिव्य जाणीव आहे, त्याच्या ठिकाणी दिव्य नेणीव आहे, त्याच्या ठिकाणी दिव्य आनंद आहे. हे सर्व त्याच्या ठिकाणी आहे. असा हा परमेश्वर जेव्हा प्रगट होतो, तो कसा प्रगट होतो ते मी सांगितलं मागल्या प्रवचनातून. अनंत रूपे अनंत वेशे, तो जेव्हा प्रगट होतो तेव्हा तो प्रगट झालेला, जो व्यक्त झालेला जो परमेश्वर आहे, त्याचं जे मी वर्णन केलेलं आहे ते म्हणजे निसर्ग नियमासहित स्वयंचलित, स्वयंनियंत्रित, नैसर्गिक, पद्धतशीर व्यवस्था म्हणजे परमेश्वर. आता व्यवस्था म्हटले की व्यवस्थापक आला. व्यवस्था आणि व्यवस्थापक इनसेपरेबल, हे दोन्ही वेगवेगळे करता येत नाही. साखर आणि साखरेची गोडी वेगळी करता येत नाही. त्याप्रमाणे हा या ठिकाणी व्यवस्था आणि व्यवस्थापक हे दोन्ही एकेच ठिकाणी आहेत. ही परमेश्वराची ह्या दोन व्याख्या जर पाहिल्या, एक अव्यक्त आणि एक व्यक्त, तर तुम्हाला असं दिसून येईल की हा जो परमेश्वर आहे हा सर्वांसाठी एकच आहे. जसा सूर्य हा सर्वांसाठी एक आहे, आणि मग तो कुठल्याही धर्माचा, जातीचा, पंथाचा, संप्रदायाचा जरी असला तरी त्याला सूर्य एकच आहे.
त्याला सूर्य काही दोन नाही. तसा सर्वांचा, जगातील सर्व धर्मातील सर्व लोकांचा परमेश्वर एक आहे. अव्यक्त मगाशी सांगितलेला, व्यक्त सांगितलं, दोन्ही सांगितलं. आणि हा परमेश्वर सर्वांचा एक आहे. इथे दोनपणा नाही. आता ही सांगितल्यानंतर पुढे आपण धर्म, आता धर्म आला. आता हा धर्म म्हणजे कुठला? जीवनविद्या सांगते हा धर्म म्हणजे जीवन धर्म. मग याला तुम्ही मानव धर्म म्हणा, विश्वधर्म म्हणा, पण अचूक शब्द जर वापरायचा झाला ना तर जीवन धर्म. तुम्ही सुखाने जगा, इतरांना सुखाने जगू द्या, या धारणेला धर्म असे म्हणतात. हे मी मागल्या खेपेला सांगितलं. म्हणजे जगणं, जगणार. आणि म्हणून जीवन धर्म हा जो शब्द आहे हा फार महत्त्वाचा आहे. आणि म्हणून जीवन धर्म हा खरा धर्म आहे आणि हा एकच आहे. हा जगातील सर्व लोकांना एकच धर्म आहे. जसा समुद्र हा एकच आहे, जगातील सर्व धर्मातील सर्व लोकांसाठी समुद्र एक आहे. त्याला नावं वेगवेगळी मिळाली. त्याची कारणं मी सांगितली मागल्या खेपेला, की जमिनीच्या अपेक्षेत त्यांना अरेबियन समुद्र, भूमध्य समुद्र अशी नावं मिळाली. पण ती जमिनीच्या अपेक्षेत, खरा समुद्र एकच आहे आणि तो सर्वांसाठी एक आहे. तसा हा जो जीवन धर्म आहे, जगा आणि दुसऱ्यांना सुखाने जगू द्या. मी जगा म्हणतो ना तेव्हा नुसतं जगा म्हणत नाही आणि नुसतं जगू द्या म्हणत नाही. सुखाने जगा आणि इतरांना सुखाने जगू द्या. हा सुखाने हा शब्द महत्त्वाचा आहे. ना ते हे सगळं चाललेलंच आहे. जगा आणि लोक जगतायत आणि इतरांना जगू द्या. तुम्ही त्यांना मारणारे कोण आहे, तेही जगणारच आहेत मरेपर्यंत. तर जगा आणि जगू द्या याला आम्ही महत्त्व देत नाही. सुखाने जगा, इतरांना सुखाने जगू द्या आणि शक्य झाल्यास इतरांना सुखाने जगू देण्यासाठी सहाय्य करा. म्हणजे खरा धर्म. हा जो धर्म आहे हा जीवन धर्म. आणखीन दुसरा जीवन धर्म धर्म म्हणतात तो नाही. हा एकच धर्म, सर्वांसाठी एक. आणि हा जो धर्म जो आहे जीवन धर्म, हा जीवन धर्म सर्वांसाठी एक आहे. हे एकदा ध्यानामध्ये आलं की मग मानवी संस्कृतीकडे आपण येऊया. म्हणजे एकदा धर्म म्हणजे काय कळला, जीवनविद्येने सांगितलेला. देव म्हणजे काय कळला, जीवनविद्येने सांगितलेला. आता आपण संस्कृतीकडे येऊया. आता मानवी संस्कृती ज्याला आपण म्हणतो, या मानवी संस्कृतीचा पाया देव आणि धर्म आहे. म्हणून मी त्या देवधर्माची व्याख्या केली आणि तुम्हाला जे त्याचं थोडक्यात वर्णन केलं. वास्तविक तो खूप मोठा विषय आहे, पण तो मी आता या ठिकाणी घेतलेला नाही. या ठिकाणी मी जो विषय थोडक्यात मांडला तो एवढ्यासाठी की मला मानवी संस्कृती जी आहे त्याबद्दल बोलायचं. की ही जी मानवी संस्कृती आहे ही फार महत्त्वाची आहे. आणि या संस्कृतीचे पैलू 5 आहेत. पैलू जसे हिराला पैलू असतात की नाही, तसे या मानवी संस्कृतीचे 5 पैलू आहेत. पहिला पैलू म्हणजे समता, दुसरा पैलू म्हणजे सभ्यता, तिसरा पैलू म्हणजे सामंजस्य, चौथा पैलू म्हणजे सहिष्णुता आणि 5वा पैलू म्हणजे समाधान. हे मानवी संस्कृतीचे 5 पैलू आहेत. आता हे 5 पैलू जर आपण ध्यानात घेतले तर या संस्कृतीच्या द्वारे जेव्हा तुम्ही बालमनावर आणि माणसावर तुम्ही जेव्हा संस्कार कराल तेव्हा त्यांच्यावर संस्कार होतील, तेव्हा त्यातून तो खरा माणूस निर्माण होईल. त्यातून तो खरा माणूस निर्माण होईल. आज माणूस राहिलेला नाही. आज आपण जर पाहिलं ना तर आज माणूस राहिलेला नाही. किंबहुना आपण माणूस आहोत हे सुद्धा तो विसरून गेलेला आहे. म्हणून मी पहिलं जे तत्व सांगितलं समता, की समता हा जो शब्द आहे ना, समता याचा अर्थ काय, लोकांचा असा समज आहे की समता म्हणजे काय, सगळे सारखे. कळलं की नाही, सगळे सारखे. म्हणून त्याला आपण साम्यवाद असा एक शब्द वापरतो. सगळे सारखे असं कधी होऊ शकत नाही, कधीच होऊ शकत नाही. आज पण आतापर्यंत झालेले नाही, पूर्वी झालेले नाही, यापुढे होणार नाही.
कारण सर्व सारखे ही गोष्ट मुळी निसर्गातच नाही आहे. आता आपण जर बघितलं तर जगामध्ये जर पाहिलं तर सगळी माणसं सारखी आहेत का? नाही. त्यांची बुद्धी सारखी आहे का? नाही. त्यांचे विचार सारखे आहेत का? नाही. त्यांचं कर्तृत्व सारखं आहे का? नाही. त्यांचे प्रयत्न सारखे आहेत का? नाही. आपण जर पाहिलं ना तर प्रत्येक माणूस दिसायला वेगळा आहे तो वेगळाच. तो मी आता विषय इथे घेत नाही. प्रत्येक माणूस दुसऱ्या माणसापेक्षा दिसायला वेगळा आहे तो प्रकार वेगळा. पण प्रत्येक माणसाच्या ठिकाणी बुद्धी, त्याच्या ठिकाणी असलेलं कर्तृत्व, त्याचे प्रयत्न, त्याची विचार करण्याची पद्धत, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आहेत. तुम्ही सगळ्यांना सारखे पगार देऊ शकता का? सगळ्यांना सारखे पगार, समता कसे तुम्ही देणार? पगार सारखे तुम्ही देणार कसा? जो मनुष्य खूप काम करतो आणि जो मनुष्य कामच करत नाही, दोघांना पगार सारखा देणार का? जो काम मन लावून करतो आहे आणि जो दुसरा टाळाटाळ करतो आहे कामामध्ये, दोघांना तुम्ही पगार सारखा देणार का? एक अत्यंत हुशार बुद्धिमान आहे आणि दुसरा अगदी निर्बुद्ध आहे, दोघांना पगार सारखा देणार का? देऊ शकत नाही. एकाच्या ठिकाणी कल्पकता आहे, दुसऱ्या ठिकाणी कल्पकता शून्य आहे, दोघांना पगार सारखे देणार? आणि म्हणून पगार जो दिला जातो तो लॉ ऑफ डिमांड अँड सप्लाय या थेअरीप्रमाणे दिला जातो. लॉ ऑफ डिमांड अँड सप्लाय म्हणजे मागणी तसा पुरवठा हा जो एक नियम आहे, या नियमाप्रमाणे हा इकॉनॉमिक्समधला सिद्धांत आहे अर्थशास्त्राचा. त्याप्रमाणे माणसाला कमी किंवा अधिक पगार मिळत असतो. ही जर गोष्ट आपण ध्यानामध्ये घेतली तर समता नावाची गोष्ट आर्थिकदृष्ट्या होऊ शकत नाही, दिसण्याच्या दृष्टीने होऊ शकत नाही आणि कुठल्याच दृष्टीने होऊ शकत नाही. म्हणजे कुठल्याही अँगलने तुम्ही जरी पाहिलं ना तरी समता नावाची गोष्ट होऊ शकत नाही. आणि म्हणून तुम्ही ज्याला समता असं म्हणता ती समता तुम्ही कधी आणू शकत नाही. आतापर्यंत कोणी आणू शकलेले नाही आणि ह्याच्यापुढे आणू शकणार नाही. मग समता जीवनविद्या काय सांगते? आला प्रश्न. जीवनविद्या असं सांगते की समता जीवनविद्येची अशी की आपण सर्व माणसं आहोत हे पहिलं लक्षात घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट आपण सर्वांनी माणसासारखं वागलं पाहिजे ही दुसरी गोष्ट. म्हणजे दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे आपण माणूस आहोत आणि माणसासारखं वागलं पाहिजे. या दोन गोष्टी जर आपण नीट लक्षात ठेवल्या तर समता येते. ह्याला आम्ही समता म्हणतो. आता गंमत अशी आहे की ह्याला आम्ही का समता म्हणतो याचं कारण तुम्हाला सांगतो. आज तुम्ही कोणालाही विचारा प्रश्न, या देशामध्ये विचारा नाही ते अन्य देशामध्ये विचारा, तुम्ही कोणालाही एखादा प्रश्न विचारा, तू कोण आहेस? तो उत्तर काय देईल? मी चंद्या बांड्या कोण आहे तो, मग माझा धर्म अमुक, माझी जात अमुक, माझी उपजात अमुक, माझी पोटजात अमुक, माझं कुळ अमुक, माझं गोत्र अमुक, मी ऑफिसर आहे, मी एवढा शिकलेलो आहे, हे सगळं तो सांगेल. पण मी माणूस आहे हे तो चुकूनही सांगणार, चुकूनही सांगणार. कारण मी माणूस आहे हे माणूस विसरलेला आहे हे मला सांगायचं. बघा तुम्ही कोणाकडे जर पाहिलं ना तर पाहिल्यानंतर तुम्ही त्याच्या नावाने आणि त्याच्या स्टेटसने ओळखता, पण तो माणूस आहे म्हणून त्याच्याकडे तुम्ही पाहता का? खरं सांगा, तुम्ही अगदी खरं सांगा की कोणाकडे तुम्ही जेव्हा पाहता तेव्हा तुम्ही माणूस म्हणून पाहता का त्याचं स्टेटस पाहता, त्याची ओळख पाहता, त्याचं नाव पाहता? हे जर तुम्ही लक्षात घेतलं तर आपल्याला असं ध्यानात येईल की मी माणूस आहे हेच माणूस विसरून गेलेला आहे. आणि माणसासारखं वागलं पाहिजे हे तर त्याहूनच विसरलं. तर पहिलं विसरल्यामुळे तो दुसरा विसरला. समता जी बिघडली ती इथे बिघडली. आता सर्व धर्मातील लोक, आता मला सांगा, एका धर्मातले लोक जे आहेत
त्यांचं शरीर सोन्याचं, दुसऱ्या धर्मातले लोक आहेत त्यांचं शरीर लोखंडाचं, तिसऱ्या धर्मातले लोक आहेत त्यांचं शरीर तांब्याचं, आणि चौथ्या धर्मातले लोक आहेत त्यांचं शरीर दगडाचं. असं आहे काय? असं काय नाही आहे. जगातील सर्व धर्मातील सर्व लोकांचं शरीर सारखं, माणूस म्हणून पाहिला तर सर्व सारखे, त्यात कुठेही फरक नाही. माणूस म्हणून कुठे फरक नाही. 2 डोळे आहेत ते समोर प्रत्येकाला तसेच, 2 कान प्रत्येकाला तसेच. म्हणून माणूस म्हणून जी एक व्यवस्था आहे, किंबहुना व्यवस्थेलाच माणूस म्हणतात. किंबहुना एक विशिष्ट तऱ्हेची जी व्यवस्था, त्या व्यवस्थेला माणूस असं म्हणतात. विशिष्ट तऱ्हेची जी व्यवस्था त्याला आपण वाघ असं म्हणतो. विशिष्ट तऱ्हेची जी व्यवस्था त्याला आपण कावळा असं म्हणतो. विशिष्ट तऱ्हेची व्यवस्था त्याला आपण चिमणी असं म्हणतो. म्हणजे निरनिराळी जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेला आपण जी नावं दिलेली आहे. डोंगर हा व्यवस्थेचंच नाव आहे, समुद्र व्यवस्थेचं नाव आहे, सूर्य व्यवस्थेचं नाव. म्हणून जीवनविद्या असं सांगते की पहिली व्यवस्था डोळ्यासमोर आली पाहिजे. माणूस पाहिल्यानंतर व्यवस्था जी आपल्या ठिकाणी आहे ती तिकडे व्यवस्था, आणि मग ह्या व्यवस्थेला नाव दिलं आहे शरीर, हे दुसरं नाव. तिसरं नाव दिलं आहे ना ते माणूस. पहिली व्यवस्था, दुसरं शरीर, तिसरं माणूस. आता हे तिन्ही आपण गाळतो आणि आपण एकदम नावावर जातो आणि स्टेटसवर जातो. हे जर आपण पाहिलं तर आपण माणूस म्हणून आपण स्वतःला विसरून गेलेलो आहोत, आणि माणसासारखं वागणं हे तर त्याहून विसरलो. आता माणसासारखं जर आपण वागण्याचं सोडून दिलं आणि पशुसारखे जर आपण वागू लागलो, राक्षसासारखे जर आपण वागू लागलो, वर्तमानपत्र वाचा म्हणजे कळेल तुम्हाला की आपण माणसासारखे वागतो आहोत का पशुसारखे वागतो आहोत. आणि म्हणून जीवनविद्या असं सांगते की समता सर्वात महत्त्वाचं. समता म्हणजे काय? मी माणूस आहे, सर्व माणसं माझ्यासारखीच आहेत, आणि म्हणून सर्वांकडे मी माणसासारखं वागलं पाहिजे, आणि सर्वांनी माझ्याकडे सुद्धा माणसासारखं वागलं पाहिजे. याला जीवनविद्या समता असं म्हणतात. ओम शांती शांती शांती. ओम शांती शांती शांती. ओम शांती शांती. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर.